Audio Jungle. युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आता आपण आलेले आहोत आपल्या नांदेड शहरातील वजीराबाद मार्केटमध्ये। त्या ठिकाणी अतिशय उत्साह या ठिकाणी महिलांचा आलेला दिसतोय। त्याचबरोबर आता दिवाळी आलेली तोंडावर आलेली असल्याने महिला त्यामध्ये ज्यांचे छोटे छोटे अशा महिला या ठिकाणी त्यांचे स्टॉल्स आहेत, दुकान्स आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया आता जाणून घेऊयात। आपण या ठिकाणी बघू शकता गर्दी खूप जास्त आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे। नमस्कार। नमस्कार मॅडम, नमस्कार। माझे नाव सुषमा श्यामसुंदर भागानगरे। फूडपाथवरल्या बिझनेसला जास्त विक्री हवी, कारण शोरूम मध्ये तुम्ही हवा तेवढा पैसा देऊ शकता। फूडपाथचे जीवन खूप धकाधकीचे असते, मार्केट डाऊन होत आहे, मालला विक्री जास्त होत आहे। आपला साधा माल परदेशी मधून येऊन स्वदेशी गुपचूप चायनाच्या आयटमला खूप भाव आला आणि आपला साधी राहणे आणि उच्च श्रेणी याच्यात मला काही गैर वाटत नाही, कारण शिक्षण नसल्यामुळे कोणताही पुरावा मागतो। वकील झाला तरी फुटपाथवर बसून वकील झाला त्याला महत्व नसतो, डिग्रीला महत्व, तो कोरा कागद असतो। कितीतरी असे लोक आहेत, होतपुरू आहेत, हुशार आहेत, मेहनती आहेत, पण त्यांच्याकडे पैसा नाही। प्रत्येक वेळेस पैशानंच मला युवा चॅनलला हे सांगायचे आहे की प्रत्येकाचे मत जाणून घ्यावे आणि भावी पिढी येणारी जे खूप कार्यकर्ते आहेत, दारूच्या व्यसनातून गेले, पुढे व्यसनातून गेले, त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा। त्याचं जर गुरफटच केले त्याला ते असे समजून घ्यावे, एखादी माणूस वेडा नसतो, परिस्थितीमुळे वेडा असतो। कोणीही दारुडी नसतो, त्याला परिस्थिती, त्याला सहानुभूती करा, त्याला दारुडी फेकून देऊ नका। कोणतेही व्यसन असतो, सरकारला व्यसनावर कायदा निघाला नाही, पण त्याला ते सरकारला खूप भरपूर कमाई आहे, पण त्या कायद्यामुळे कमाई आहे, पण सरकारने दुसऱ्याचा विचार करा। अनेकाचे घर उद्ध्वस्त होत आहेत, परिवार रस्त्यावर येत आहेत, उपजीविका येत नाही आणि त्यांना सुद्धा रस्त्यावर येत नाही। रस्त्यावर बसणारा लोक खूप कडक कायदा निघाला, त्याबद्दल सगळ्याला समजून घ्यावे, सगळ्याची दिवाळी आनंदाने जावे, सगळ्याला सहकार्य करा। माझा मी रस्त्यावर बसून फुटपाथ करते, उमरखेडवा भावाने मला सहानुभूती दाखवली, मला माणुसकी दाखवली, त्यांच्याबद्दल मला त्यांचा थँक्स म्हणायचा, शुक्रिया अदा करायचा। अशा जर साऱ्याने जर एक दिवस दिवाळीसाठी सगळ्याला संधी, कायद्यामध्ये जशा तरतुदी आहे तशा सर्वसामान्यांसाठी तरतूद, जसे आता लाडक्या बहिणीचा खूप जण उपयोग होत आहे, त्या दिवाळीसाठी लेकराला कपडे स्वस्त मिळावे, त्याच्यासाठी जीएसटी कमी व्हावी। आज सोन्याचा भाव कुठे गेला आहे। सामान्य माणूस जर लग्नाला द्यायचं असेल तर एखाद्या दागिने असेल, एखाद्या कपडे बोलले तर काही नाही, एखाद्या कपडे असले तर त्यांनाच किंमत मिळते। सर्वसामान्यांचे जीवन फार धकाधकीचं आहे। मला माझ्या महिला बहिणींना काही सांगायचं आहे, फुटपाथवरला जास्तीत जास्त विक्री करावी त्यांनाही समाजावर, कारण फुटपाथवरला माल खूप स्वस्तात राहते, कारण त्यामागे खूप जास्त मेहनत आहे। आणि आजूबाजूच्या लोकांना, तुम्ही या मार्केटमध्ये येणारे लोकांना, नागरिकांना काय सांगू इच्छिता? कारण खर्च काय, कोणाजवळ पैसा असते तर कोणाजवळ टॅलेंट असते, कोणाजवळ टॅलेंट असते तर पैसा नसतो। प्रत्येक माणसाला धकाधकीचे खूप का बेकारी चालला, आजची नापिकी आहे। तुमच्या पायावर उभं टाकण्यासाठी या ठिकाणी तुमचा व्यवसाय चालू केलेला आहे, दरवर्षी चालू करतात? नाही, दरवर्षी करत मॅडम, मी 20 वर्ष करते, कारण मला परिस्थितीमुळे मजबूर केलं। मी चांगल्या रस्त्यावर बसून फुटपाथवर बसून मी लॉ केले, पण माझ्याकडे डिग्री नाही, त्याला काहीच अर्थ नाही। डिग्री कायदा सुद्धा पुरवत असतं, कारण मी बोलले की सरकारपर्यंत पोहोचावे। माझी चॅनलसाठी माझ्यासारखे अनेक होतकरी तरुणी आहे, त्यांच्याकडे व्यवसाय करण्यासाठी पैसा नाही, कोणाकडे पैसा आहे तर दिमाग नाही, काय परिस्थितीमध्ये बाहेर येऊ। सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या त्या चॅनलवर माझं रेकॉर्डिंग झाले ते सर्वांपर्यंत पोहोचावे आणि सगळ्यांना आनंदाची सुखमय द्यावे। त्यांच्या भविष्यवाल्यांना सरकारने एवढीच विनंती करावी, साध्याचे भवितव्य, परिस्थितीमुळे माणसाचे भवितव्य खूप बिघडले जाते, त्याच्यावर मात करावी। आणि शेतकऱ्याची नापिकी झाली आहे, त्याच्यासाठी शेतकऱ्याला अनुदान मिळावे। जरांगे पाटलाने काय युद्ध केले, काय केले, ते सारासाठीच केले, त्याला अनुदान मिळावे सरकारमध्ये। तुम्ही कशा प्रकारे साजरी करणार? मला इथं बसून मला ठिकाण देता येणार आहे, माझ्या मुलीला नाव झाले, तिच्यासाठी येणारा खर्च सर्वप्रथम मी उमरखेडवाल्याचे आणि भैयाचे शुक्रिया अदा करते। त्यांना दिले त्या चॅनलला वंचकांना त्यांना थँक्स, त्यांच्यामुळे माझ्या आज उपजीविका अनेक स्त्री आहेत, खूप आहेत, मी त्यांचा काय चालतं त्याच्यासाठी करावे। आणि माझ्या चॅनल ज्या काही व्हिडिओ शूटिंग करतात त्याला खूप थँक्स म्हणते, आभारी। ₹1 फुटपाथ इज बिझनेस
नो डेकोरेशन, नो कम्प्लीट, लग बाय लग, गॉड इज गॉड. संतोषी माता इज धन्यवाद. नमस्कार. दिवाळी आम्ही खरं बघितलं तर आत्ताची जी सध्याची मार्केटमधली जी परिस्थिती आहे ती एकदम म्हणजे विचित्र आहे. कशामुळे तर जो पाऊस यावर्षी जो पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे सगळ्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती लई बिकट परिस्थिती आहे. कारण ग्रामीण भागामध्ये लोक जर मार्केटमध्ये आले, त्यांनी जर खरेदी चांगली केली तरच बाजारपेठेकडे म्हणजे एक उत्सुकता दिसते. ग्रामीण भागामधलं असं आज सध्याची परिस्थिती आहे की लोक पावसामुळे त्यांचं एवढं विचित्र हाल आहे की आता त्या गोष्टीचं आपण वर्णन करू शकत नाही. तरी पण आपण या गोष्टीबद्दल कसं आहे, आता पॉझिटिव्ह विचार आपल्याला करावाच लागेल. शेवटी ते व्हायचं नव्हतं, ते तर सगळं निसर्गाच्या हातात आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. तरी पण आता जे लोकांकडे तो सध्या मार्केटमध्ये मला कसं आज जशी दिवाळी आता तोंडावर आलेली आहे दिवाळी, पण लोकांकडे पैसा जेवढा पाहिजे तेवढा खरेदी नाही. आणि जसं लोक खरेदी करावं तसं जोरामध्ये काही दिवाळी असं मला वाटतं की दिवाळी काही जोरात नाही असं मला वाटतंय. तरी पण जशी साजरी करायची दिवाळी तशी आपण